व काही दिवसापूर्वी मित्रांनो संजय राऊतांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की बाळासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की आमच्या जर काही अपेक्षेपेक्षा किंवा अपेक्षाप्रमाणात जर जागा निवडून आल्या आमदारकीच्या तर आम्ही सत्तेसोबत जाऊ असं त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटवरती संजय राऊतांनी उत्तर दिलं होतं की नक्कीच आम्ही 50 ते 60 जर आमदार बाळासाहेब आंबेडकरांची निवडून आले तर आम्ही त्यांना सत्तेसोबत घेऊ. म्हणजे ही गोष्ट आता स्वतः संजय राऊतांना चिंतन करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. कारण यांचे स्वतःचे पक्षाचे तर 40-50 आमदार आलेत काय व दुसऱ्याला हिणवताना कोणत्याप्रमाणे हिणावं किंवा लोकांना कसं बोलावं याचं काहीतरी भान असायला पाहिजे. कारण तुमचा जो सत्तेचा माज होता तो आज माज उतरलेला आहे तुमचा. उद्धव गटाचा सुद्धा व महाविकास आघाडीचा सुद्धा. तुम्हाला जे सत्तेचं वारं डोक्यात घुसलं होतं ते तुम्हाला आता या जमिनीवर आणून सोडलं आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही कोणत्या भाषेत बोलला याचं उत्तर तुम्हालाच मिळाले आहे. व तुम्हाला असे वाटत होते की लोकसेवेला जसा आम्हाला प्रतिसाद मिळाला तसा विधानसभेला इथं तुम्हाला मतदान SC/ST कॅटेगरीचे लोक तुम्हाला देतील हे तुमचा तसा भास होता. पण तो भास निष्फळ ठरलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला सगळं ऐतल गोष्टी पाहिजे असतात की इमोशनल ब्लॅकमेल करायचं, आरक्षण धोक्यात आहे किंवा आणि काय तर सांगायचं संविधान धोक्यात आहे असं सांगून लोकांना दिशाभूल करून त्याचं मतदान मिळवायचं काम तुम्ही लोकसभेला केला तर ह्या विधानसभेला तुम्हाला जनतेनेच तुम्हाला चांगला धडा दाखवलेला आहे. कसं का होईना पण तुम्ही या निकालात तुमचा माज उतरलेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की विधानसभेचा निकाल जो 23 तारखेला लागला म्हणजे कालच, तो निकाल अविश्वसनीय होता मित्रांनो. कारण महाराष्ट्र जनतेची अशी अपेक्षा कधीच नव्हती की हा अशा प्रकारचा निकाल लागेल. कारण हा निकाल लोकांना न पटणारा आहे. कारण ज्यावेळी लोकसभेचा निकाल म्हणजे 4 महिन्यापूर्वीच जो लोकसभेचा निकाल लागला होता त्या निकालात BJPला व काँग्रेसला किती सीटा मिळाल्या होत्या त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा लोकसभामध्ये काँग्रेसला 13 खासदार होते मित्रांनो. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 9 खासदार निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांचा NCPचा त्यांना 8 खासदार त्यांचे निवडून आले होते. म्हणजे टोटल 48 खासदारापैकी त्यांचे 30 खासदार होते मित्रांनो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की 48 पैकी 30 खासदार त्यांचे निवडून येऊ शकतात व 4 महिन्यानंतर परत ही परिस्थिती उलटी होऊ शकते का? कारण 48 पैकी 30 जागा निवडून त्यांच्या येऊ शकतात. तर या 4 महिन्यात असं काय झालं की या लोकांचा मतप्रभाव त्यांचा बदलला व महाविकास आघाडीला कमी जागा द्याव्या असं त्यांना वाटलं की हा निकाल न पटणार आहे मित्रांनो. व त्यावेळी BJP व एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळाल्या तेही आपण पाहूया. तर BJPला 9 खासदार आले होते निवडून मित्रांनो. म्हणजे काँग्रेसला 13 खासदार आले होते तर BJPचे किती आले ते फक्त 9 खासदार निवडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला 7 खासदार निवडून आले होते व अजित पवार गटाचे 1 खासदार फक्त निवडून आला होता. असे 17 खासदार त्यांचे निवडून आले होते व 30 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले होते मित्र 48 पैकी. म्हणजे हा निकाल 4 महिन्यापूर्वी वेगळा व 4 महिन्यानंतर वेगळा असं कसं काय शक्य आहे? कारण 4 महिन्यात जे बहुमत महाविकास आघाडीला लोकांनी दिलं होतं ते 4 महिन्यात कसं काय बदलू शकते? हा कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. हा कुठंतरी खरंच या निकालामध्ये काहीतरी घोटाळा झालेला दिसत आहे व सर्वसामान्य लोक हाच विचार करत आहेत की हे असं कसं काय होऊ शकते? कारण महाराष्ट्रामध्ये असा या महायुतीच्या निकालानंतर कधी जल्लोष झालेला अजून तरी कुठं पाहायला मिळत नाही. लोकसुद्धा चिंतित आहेत की हा निकाल असा कसं काय लागू शकतो आहे. महाराष्ट्रामध्ये असे शोकाकुल वातावरण आहे की हा निकाल अनपेक्षितपणे लागलेला आहे. त्यामुळे लोकांनी आता विचार करण्याची गरज आहे की EVM मशीन येणाऱ्या निवडणुकीमध्ये EVM मशीन ठेवायचं कारण बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायच्या याबद्दल आता महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व पक्षांनी आवाज उठवण्याची गरज आली आहे मित्रांनो. तर आता या विधानसभेमध्ये BJPला 132 जागा निवडून आल्या आहेत मित्रांनो. म्हणजे खासदारकी ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणूक होती त्यावेळेला किती आले? त्या फक्त 9 खासदार आले होते. तर आता आमदार किती आले तर 132. हा निकाल कुठंतरी न पटणार आहे मित्रांनो.
म्हणजे लोकसेवेला लोक नाराज होते व 4 महिन्यातच असं काय घडलं की लोकसेवेला यांचा निकाल 288 पैकी 132 जागा सगळ्यात सर्वात जास्त बहुमत या भाजपला असं कसं काय देऊ शकतील लोक, हा कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेला 57 आमदार त्यांचे निवडून आलेत मित्रांनो. म्हणजे खासदार त्यांचे किती आले होते तर 7 खासदार फक्त निवडून आले होते लोकसभेला. तर आता आमदारकीला 57 आमदार त्यांचे निवडून आलेत व अजित पवार गटाला 41 आमदार त्यांचे निवडून आलेत मित्रांनो. तर त्यांचा खासदार फक्त एकच होता लोकसभेला. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 20 आमदार निवडून आलेत. त्यानंतर काँग्रेसचे 16 आमदार निवडून आलेत व शरद पवार गटाचे 10 आमदार. म्हणजे हा निकाल कुठेतरी खरंच विचार करण्यासारखा आहे मित्रांनो. व काही दिवसापूर्वी मित्रांनो संजय राऊतांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की बाळासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की आमच्या जर काही अपेक्षेपेक्षा किंवा अपेक्षाप्रमाणात जर जागा निवडून आल्या आमदारकीच्या तर आम्ही सत्तेसोबत जाऊ, असं त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटवरती संजय राऊतांनी उत्तर दिलं होतं की नक्कीच आम्ही 50 ते 60 जर आमदार बाळासाहेब आंबेडकरांची निवडून आले तर आम्ही त्यांना सत्तेसोबत घेऊ. म्हणजे ही गोष्ट आता स्वतः संजय राऊतांना चिंतन करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. कारण यांचे स्वतःचे पक्षाचे तर 40-50 आमदार आलेत काय, व दुसऱ्याला हिनवताना कोणत्याप्रमाणे हिणावं किंवा लोकांना कसं बोलावं याचं काहीतरी भान असायला पाहिजे. कारण तुमचा जो सत्तेचा माज होता तो आज माज उतरलेला आहे तुमचा, उद्धव गटाचा सुद्धा व महाविकास आघाडीचा सुद्धा. तुम्हाला जे सत्तेचं वारं डोक्यात घुसलं होतं ते तुम्हाला आता या जमिनीवर आणून सोडलं आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही कोणत्या भाषेत बोलला याचं उत्तर तुम्हालाच मिळाले आहे. ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासोबत युती करण्यासाठी तयार होते त्यावेळी तुम्ही त्यांना खेळवत ठेवला. म्हणजे घेतो एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो असं करत त्यांना तुम्ही त्यांची दिशाभूल करून त्यांना बदनाम करायचं कारस्थान केला. पण हीच गोष्ट तुमच्यावर आता आलेली आहे की तुम्ही ज्या काळात त्यांना त्रास दिला आहे त्याचे भोग तुम्हाला आता भोगायला मिळाले आहेत. म्हणजे तुमचा सत्तेचा माज जो आहे तो आज उतरलेला आहे. व तुम्हाला असे वाटत होते की लोकसेवेला जसा आम्हाला प्रतिसाद मिळाला तसा विधानसभेला इथं तुम्हाला मतदान SC/ST कॅटेगरीचे लोक तुम्हाला देतील, हे तुमचा तसा भास होता. पण तो भास निष्फळ ठरलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला सगळं ऐतल गोष्टी पाहिजे असतात की इमोशनल ब्लॅकमेल करायचं, आरक्षण धोक्यात आहे किंवा आणि काय तर सांगायचं संविधान धोक्यात आहे असं सांगून लोकांना दिशाभूल करून त्याचं मतदान मिळवायचं काम तुम्ही लोकसभेला केला. तर ह्या विधानसभेला तुम्हाला जनतेनेच तुम्हाला चांगला धडा दाखवलेला आहे. कसं का होईना पण तुम्ही या निकालात तुमचा माज उतरलेला आहे.